अहिल्यानगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सोमवारी 7 एप्रिलला संगमनेरमधील 2 नामांकित डॉक्टरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला। संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलमधील हे दोन्ही डॉक्टर आहेत। रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। जिल्हा शल्यचिकित्सकांनीही या दोन्ही डॉक्टरांना रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरवल्याचा अहवाल दिला। त्यामुळे हे सगळं प्रकरण राज्यभर चर्चेत आलंय। नेमकं काय आहे हे प्रकरण, डॉक्टरांनी नेमकं काय केलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। 27 फेब्रुवारीला अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी हे संगमनेरमधील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। त्यांच्या छातीत दुखत असल्याची त्यांची तक्रार होती। हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली। 28 फेब्रुवारीला दळवी यांच्या रक्ताच्या तपासण्या पाहिल्यानंतर या हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित कोरडे यांनी रुग्णाला स्टेंट टाकण्यास सल्ला दिला। त्यानंतर 1 मार्चला या रुग्णावर शस्त्रक्रिया झाली। तोपर्यंत सगळं नॉर्मल होतं, परंतु याच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या हाताला गॅंग्रीन झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा या रुग्णाचं रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आलं। त्यावेळी रुग्णाचं क्रिएटिन हे 4.91 वर गेल्याचं निदान झालं। त्यावेळी एक डॉक्टर म्हणून या रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य सल्ला देणे आवश्यक होते, असा थेट आरोप रुग्णाच्या पत्नी मंगल दळवी यांनी केला। त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ही तपासणी झाल्यावर यूरोलॉजिस्ट किंवा नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक होते, परंतु केवळ खूप खर्च येणार आहे, तुम्ही पैशांची व्यवस्था करा, नाहीतर रुग्णाला हलवा, असे सांगून डॉक्टर अभिजित कोरडे व डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर हे दोन्ही डॉक्टर निघून गेले। तक्रारीत मंगल दळवी पुढे म्हणतात की त्यानंतर आम्ही माझ्या पतीला 3 मार्चला नाशिक येथील एका रुग्णालयात दाखल केलं। तेथे गेल्यावर रुग्णाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा पूर्ण लाभ हा सोनांबेकर हॉस्पिटलनेच घेतल्याचं समोर आलं। शेवटी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही रुग्णाला घोटी येथील रुग्णालयात हलवलं। तेथे तपासण्या केल्यावर रुग्णाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचा रिपोर्ट आला। त्यानंतर 22 मार्च 2026 ला रुग्ण दत्तात्रय दळवी यांचं निधन झालं। त्यानंतर दळवी कुटुंबाने या योजनेचा चुकीचा फायदा घेतला व चुकीचं निदान केल्याचा आरोप करत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली। तेथून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्याकडे ही तक्रार दाखल झाली। त्यांनी याबाबत समिती नेमली। या समितीने सोनांबेकर हॉस्पिटल व्यवस्थापन व डॉक्टर अभिजित कोरडे व सदर रुग्णाच्या मृत्यू जबाबदार असल्याचे निश्चित केले। त्यानंतर याच अहवालानुसार मृताच्या पत्नी मंगल दळवी यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून डॉक्टर अभिजित भाऊसाहेब कोरडे व डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आता या प्रकरणात पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे करत आहेत। डॉक्टर दोषी आहेत का किंवा चुकीची ट्रीटमेंट दिली आहे का किंवा नेमकं काय झालंय हा तपास पोलीस करत आहेत। या तपासानंतरच खरंच कोणी दोषी आहे का हे समजणार आहे। त्यामुळे पोलीस तपास होईपर्यंत या प्रकरणावर काहीच सांगता येणार नाही। परंतु 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते? कोण दोषी असू शकते? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।